बघूया कोण जिंकणारा सामना, सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ संघ की छत्रपती वॉरियर्स नागाव संघ. लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय तेज तरार चेंडू. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो यष्टिरक्षकच्या हातामध्ये विसावतोय. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज संकल्पच्या माध्यमातून. संकल्प खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर कारले गावासाठी ज्याने नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळले असा संकल्प आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, चांगला फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ संघ अकाउंट सुद्धा ओपन करतोय. पहिल्या दिवशी आपण जर विचार केला तर सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ संघाने नक्कीच 2 सामने जिंकले होते. या चेंडूवरती मात्र आसमान दाखवलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. गौरवच्या बॅटमधून आपण पाहतो अतिशय सुंदर असा फटका. या 6 धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या आखूट टप्प्याच्या चेंडूवरती नक्कीच पुरेपूर उपयोग केला जातोय. षटकातील पुढील चेंडू संकल्पच्या या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल सोडला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आपण बऱ्याचदा पाहिलंय परंतु एक मुख्य फलंदाजाची झेल सोडणं हे कितपत महागड ठरणार हे नक्कीच येणारी वेळ ठरवेल मित्रांनो. कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता मात्र छत्रपती वॉरियर्स नागाव संघाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारले. एक महत्वाचा फलंदाजाची झेल सोडली आहे. या चेंडूवरती 1 धाव आली आहे आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कमबॅक जरूर केलं होतं संकल्पने. या चेंडूवरती सरळ बॅटने खेळलेला फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावेसाठी. सुंदर फटका आपण पाहतोय फलंदाज आदित्य मात्रेच्या बॅटमधून, जिथे नक्कीच व्ही शेपमध्ये आपण पाहिलं तर कमी फलंदाज हे फटके खेळत असतात परंतु आदित्यने मात्र नक्कीच एक चांगला फटका लगावलाय. या षटकातील अंतिम चेंडू गोलंदाज संकल्प पाटील याचा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅक टू द बॉलर खेळून काढलेला फटका, जिथे एकही धाव मात्र येत नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागतात त्या अर्थात बिनबाद 12 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं तर नक्कीच या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आदित्य मात्रे आणि या गौरव राहुलने एक चांगली सुरुवात करून दिली आहे त्या अर्थात सिद्धी आणि समंथा 11 कुरुळ संघाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच छत्रपती वॉरियर्स नागाव संघ ज्याने कालच्या दिवसामध्ये नक्कीच अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ केलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुद्धा कर्णधार ओमकार येतोय. ओमकार पाटील एक प्रामुख्याचा खेळाडू. कारले गावासाठी आपण पाहिलं तर या खेळाडूने सातत्यपूर्ण एक चांगलं क्रिकेट खेळलंय आणि आता मात्र छत्रपती वॉरियर्स नागाव संघाचा खऱ्या अर्थाने तो कर्णधार आहे. परंतु मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूने एक चांगला खेळ केलाय. परंतु आज बघूया या सामन्यामध्ये एक महत्त्वाचा सामना आहे त्या सामन्यामध्ये तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गौरव ऑन स्ट्राईक. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच गौरवने ते जाणलं की नक्कीच हा चेंडू चांगला आहे त्यामुळे पूर्णपणे या चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलंय. एकही धाव मात्र येत नाहीये या चेंडूवरती परंतु क्रिकेटमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. चांगला चेंडूला सन्मान देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि खराब चेंडूची वाट लावणं हे देखील महत्त्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू
या चेंडूवरती आसमान दाखवलाय गौरवच्या बॅटमधून खूप मोठा फटका, षटकार. गौरवच्या बॅटमधून आपण पाहतोय एक सुंदर असा देखणा फटका पाहायला मिळाला. त्याने जाणलं नक्कीच, मी म्हटल्याप्रमाणे पहिला चेंडू आपण पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती पाहिला, त्याला सन्मान दिला. परंतु दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला, जसा टप्पा पडला तसा चेंडू सीमारेषा बाहेर गेला. चेंडू पाठवायचा आहे मैदानामध्ये. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते, ती अर्थात 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय सिद्धी आणि समंथा 11 कुरुळ संघासाठी पेश करत असताना हे दोन्ही फलंदाज आदित्य मात्र एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गौरव राहुल. ही जोडी मात्र मैदानामध्ये नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळते. चांगल्या पद्धतीचे फटके सुद्धा या जोडीच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि धावा येणं गरजेचं असणार आहे, कारण का अपोजिट संघ आपण पाहिला तर नक्कीच तितका ताकदीचा आहे. ज्या संघामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच धडाकेबाज फलंदाज आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल सिद्धी आणि समंथा 11 कुरुळ संघाला. ओमकार पाटील बघूया आता मात्र आपल्या गोलंदाजीवर कमबॅक करावं लागेल. पहिला चेंडू जरूर निर्धावाला, परंतु तदनंतर मात्र षटकार आलाय. बघूया या चेंडूवरती कशा पद्धतीने तो चेंडू हाताळतोय. तर दुसऱ्या बाजूला गौरव बघूया कशा पद्धतीने फटका खेचतोय. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज ओमकार पाटील याचा. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय खराब चेंडू आणि नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर ओमकारवरती हल्ला बॉल चढवलाय फलंदाज गौरवने. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक धाव जरूर येते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय आमचे गुणलेखक दरणे गुरुजी कळतात की 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज ओमकारने या षटकामध्ये. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बघूया कशा पद्धतीने पाहायला मिळतोय. या चेंडूवरती सुद्धा आदित्यच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. तो छत्रपती वॉरियर्स नागाव संघाच्या बाजूने एक महत्त्वपूर्ण सामना आहे आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक महत्त्वाची खेळी करणं देखील महत्त्वाचं असणार. या 4 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक चेंडू येणं शिल्लक आहे या षटकातील. राईट मोर द विकेटचा मारा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बराचसा बाहेर आहे. पंच कळतात की नक्कीच नियम क्रमांक 22 अन्वये हा चेंडू वाईड आहे, स्वेर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव नोंदली जाते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतात त्या अर्थात 28 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतोय कुरुळ संघाच्या बाजूने पाहायला मिळते. ह्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे दुसरं समाप्त होतोय. अर्थात पहिल्या 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागतात बिनबाद 28 धावा. प्रति षटकामध्ये आपण पाहतोय 14च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यश लाभलंय त्या अर्थात कुरुळ संघाला. कमबॅक करावा लागेल तो अर्थात नागाव संघाला. नक्कीच छत्रपती वॉरियर्स नागाव संघ आतापर्यंत जर आपण पाहिला तर थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. पहिली 2 षटकं ही कुरुळ संघाच्या बाजूने लागलीत, कारण का या षटकामध्ये धावा आल्यात, फटके आलेत, त्यामुळे आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल छत्रपती वॉरियर्स नागाव संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती
वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसरा षटक घेऊन जयेश कवळे येतोय. जयेश कवळे मॅन फ्रॉम आवाज आपण पाहतोय. बघूया जयेशची गोलंदाजी कशा पद्धतीने पाहायला मिळणार, कारण का हे षटक खूप महत्वाचं आहे. पहिल्या 12 चेंडूंमध्ये जरी धावा आल्या असल्या तरी पूर्णपणे आपण पाहिलं तर धावांवरती इथे जर लगाम लावायचा असेल तर एक चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी खूप महत्वाची आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय जयेशने नक्कीच एक टिचू मारा केलाय, परंतु हा सामना खूप महत्वाचा. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो नक्कीच उसळी घेतोय. या चेंडूवरती मात्र आसमान दाखवलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. खेळत आहेत तर 8373 ज्या कोणाची गाडी असेल ते कृपया हटवायची आहे. या मैदानाकडे जिथे आपण पाहतोय गौरव राऊळ मात्र मैदानामध्ये आग ओतणारी फलंदाजी करतोय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत हा तिसरा षटकार आपण पाहतोय आणि या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 34 रन्स ऑन द बोर्ड. विदाउट लॉस 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अफलातून फलंदाजी मैदानामध्ये पेश करत असताना एका बाजूला आदित्य म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गौरव राऊळ. काय फटकेबाजी पाहायला मिळते. अक्षरशः आपण पाहतोय छत्रपती वॉरियर्स नागाव संघाला आता मात्र या सामन्यामध्ये पिछाडीवर टाकलंय. कमबॅक करावं लागेल जयेश कवळे याला. नक्कीच जयेश कवळे सुद्धा तितका ताकदीचा गोलंदाज आहे, त्यामुळे या षटकामध्ये जयेशला मात्र कमबॅक जरूर करावा लागेल. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज जयेश याचा. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची जरूर इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावती आहे, ती अर्थातच 34 पर्यंत. दरणे गुरुजी बघा, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर संकल्प पाटीलने 12 धावा खर्च केल्या, ओमकार पाटीलने 16 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत जयेशने 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. चौकार. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय पूर्णपणे या षटकाचं अनालिसिस आपण पाहिलं. कधी डाव तुझा तर कधी डाव माझा या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव येतोय. अंतिम चेंडूवरती मोठा फटका येणार का? आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज जयेशने आणि 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचा चेंडूवरती बघूया कशा पद्धतीने खेळी करतोय फलंदाज गौरव राऊळ. आतापर्यंत आपण पाहतोय चांगला खेळ पाहायला मिळालाय, तो अर्थात सिद्धी आणि समंथा 11 कुरुळ संघाकडून, जिथे नक्कीच 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आणि शेवटच्या चेंडूवरती बघूया कशा पद्धतीने कामगिरी करतोय गौरव राऊळ. षटकातील शेवटचा चेंडू
शेवटच्या चेंडूवरती मात्र बराचसा बहार वळतोय. ऑफस्टिकच्या आपण पाहिलं तर नक्कीच बराचसा बहार वळतोय. त्यामुळे पंच पुरुषोत्तम भगत सर कळतात की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव नोंदली जाते आणि धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू निनाद तिथे त्या पाहायला मिळतोय. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. एक धाव तर जरूर पूर्ण केली जाते आणि ते मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 30 देखील समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतायत, त्या अर्थात बिनबाद 40 धावा. अफलातून कामगिरी पाहायला मिळाली, ती अर्थात सिद्धी आणि समंथा 11 कुरुळ संघाची. अजूनही आपण पाहिलं तर सलामाची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आदित्य म्हात्रे आणि गौरव राऊळ नक्कीच अक्षरशः अपोजिट संघाला त्यानं बॅकफुटला पाठवलंय. धावा येत आहेत आणि या धावा खूप महत्त्वाच्या आहेत, कारण का एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतो. करो या मरो या स्थितीमध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. जिंकणारा संघ आपण पाहिला तर नक्कीच बक्षीस पात्र होणार आहे या स्पर्धेमध्ये, तर पराभूत होणारा संघ हा स्पर्धेतील बाहेर पडणार आहे. त्यामुळे नक्कीच आता मात्र कमबॅक करावं लागेल. कर्णधाराने स्वतःकडे चेंडू घेतलाय, अर्थात षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं घेऊन येतोय ओमकार पाटील. बघूया ओमकारने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये बघूया ओमकार कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. अचूक टप्प्यावरती नक्कीच त्याला गोलंदाजी करावी लागेल. धावांसाठी इथे आपण पाहिलं तर नक्कीच इथे संघर्ष करावा लागेल, तो अर्थात ओमकारला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गौरव राऊळ कशा पद्धतीची फटकेबाजी करणार. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगला पाहायला मिळतोय. थोडंसं यष्टरक्षकाकडनं मिसफील्ड पाहायला मिळाले, परंतु बाईच्या स्वरूपाने आपण पाहतो नक्कीच धावफलकावरती एक धाव नोंदली जाते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय दरणे गुडूजी कळवतात की धावफलकावरती 41 धावा लागतात. राईट मोर द विकेटचा मारा आपण पाहतोय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 42 धावा. 4थं षटकाचा खेळ चालू आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे, परंतु सुरुवात मात्र आपण पाहिली तर या षटकामध्ये एक चांगली पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. या चेंडूवरती मात्र गौरवच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार मिळाला. ह्या चेंडूवरती नक्कीच फसवलंय मात्र ओंकारने, कारण का मोठा फटका आला. तदनंतर आपण पाहिलं तर थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. खोलवर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हा चेंडू हा नक्कीच निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 48 रन्स ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय नक्कीच चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते याही चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 49 पर्यंत. आता मात्र आपण पाहिलं तर या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज ओमकारने या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेचायचा प्रयत्न, झेल मात्र इथे सोडली गेली. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती आणि षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 4थं देखील समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही एका षटकाचा खेळणं बाकी आहे, त्यामुळे येणारे 6 चेंडू बरंच काही सांगून जातील. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. साईरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे आणि मल्हार इलेव्हन वर्सोली इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. सो आपले कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आहेत दोन्ही संघाने, अगरसुरे आणि वर्सोली.
अंतिम षटक घेऊन आपण पाहतोय छत्रपती वॉरियर्स नागाव संघाच्या माध्यमातून अजिंक्य बुरांडे आपण पाहतोय नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 5वं षटक घेऊन अजिंक्य बुरांडे बघूया कशा पद्धतीने कामगिरी करणार आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण षटक या सामन्याचं कारण का आतापर्यंत 51 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत षटकातील पहिला चेंडू राईट राऊंड द विकेटचा मारा पहिल्या चेंडूवरती मात्र काय घडलंय झेल होती परंतु झेल ड्रॉप झालाय कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आपण नक्कीच पाहिलंय परंतु मागील चेंडूवरती सुद्धा झेल ड्रॉप झाली आणि याही चेंडूवरती आपण पाहतोय झेल ड्रॉप होतीये पूर्णपणे जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल फलंदाज गौरवला कारण का गौरव एक नक्कीच मोठा फलंदाज आहेत मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय त्यामुळे आता मात्र जीवदानाचा पुरेपूर उपयोग घेणार का गौरव चांगला फटका जरूर आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय नक्कीच इथे धावची स्वरूपामध्ये आदित्य म्हात्रे मात्र बाद होतोय आणि ते पहिला धक्का लागतोय तो अर्थात सिद्धी आणि समंथा 11 कुरुळ संघाला हा चेंडू मात्र आपण पाहतोय स्वेर घोषित केलाय पंचांनी अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय पार्थ नाईक ज्याने नक्कीच या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ केलाय असा पार्थ नाईक आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेचायचा होता परंतु झेल होणार का सेकंड अटेम्प्ट मध्ये अतिशय दर्जेदार असा झेल टिपलाय आणि फलंदाज गौरव राऊळ बॅक टू दी पवेलियन नवीन फलंदाज आपण पाहतोय कर्णधार सन्मित्र म्हात्रे आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करतोय बॅक टू बॅक आपण पाहिलं तर नक्कीच विकेटचं पतन इथे होतंय 2 गडी बाद 53 धावा धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय या अंतिम षटकातील तर उर्वरित बघूया 3 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळणार कारण का सन्मित्र म्हात्रे ऑन स्ट्राईक सन्मित्र म्हात्रेकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके मारायची कॅपॅसिटी आहे थळ गावासाठी ज्याने नक्कीच कित्येक वेळा एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलंय असा सन्मित्र आपण पाहतोय मैदानावरती परंतु अजिंक्य बुरांडेचे ते कौतुक करावं लागेल कारण का अंतिम षटकामध्ये अतिशय चांगल्या दर्जाची तो गोलंदाजी हाताळतोय उर्वरित बघूया 3 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय या मैदानामध्ये पूर्णपणे आपण पाहतोय या चेंडूवरती नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला असता परंतु कुठेतरी आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपाने नक्कीच एक धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 54 रन्स ऑन द बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गडी बाद 54 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पार्थ नाईक आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी अजिंक्य बुरांडेने पूर्णपणे छत्रपती वॉरियर्स नागाव संघाला कमबॅक केलंय कारण का जिथे आपण पाहिलं तर 4 षटकानंतर 51 धावा धावफलकावरती आल्या होत्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज
सॉरी 3 धावा खर्च केलात गोलंदाज अजिंक्यने. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू, जिथे 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. आणि षटक क्रमांक आपण पाहतोय येथे 5वं देखील संपुष्टात येते. अर्थात पहिलं सत्र इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 55 धावा आणि 56 धावांचा लक्ष गाठायचं आहे ते अर्थात छत्रपती वॉरियर्स नागाव संघाला. काय गोलंदाजी पाहायला मिळाली अजिंक्य बुरांडेकडून. नक्कीच एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली. ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने फलंदाज वरचढ ठरत असतो त्या षटकामध्ये मात्र गोलंदाज वरचढ ठरलाय. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. साईरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे संघाचा कर्णधार आणि मल्हार 11 वर्सोली संघाचा कर्णधार. चला आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो हॅलो. पण टॉस करतोय मल्हार 11 वर्सोली आणि साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे. टॉस जिंकलाय साई इरा बीसीसी अगरसुरे संघाने. निर्णय का असेल अनिरुद्ध? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. तर सुपर 8ला तुम्ही पोहोचलात. पहिले दोन्ही सामने इझिली जिंकला होतात, पण आज आपण पाहतोय तुमच्या विरुद्ध अभिचा संघ आहे, तो सुद्धा फायटर संघ आहे. तर सुपर 8 साठी काही वेगळी स्ट्रॅटेजी आणि तुमच्या संघातील खेळाडूंना तुम्ही काय सल्ला द्याल? स्ट्रॅटर्जी म्हणजे सर्वांनी 100% एफर्ट दिले तर जिंकू आम्ही. निश्चितपणे शुभेच्छा असेल तुम्हाला अभि. काल आपण पाहिलं पहिल्या सामन्यात थोड्या चुका झाल्या, पण त्यातून तुम्ही इम्प्रूव्हमेंट केलीत, स्वतःला सिद्ध केलं आणि आता सुपर 8ला पोहोचलात. कोणते एक्सपेक्टर तुमच्या संघाकडे आहेत, किंवा तू असतील, आकाश असतील, सचिन असेल, हे चांगले कामगिरी करतायत, पण उर्वरित संघाकडून तुला काय अपेक्षा आहेत? नाही आमचं बॅटिंग बॉलिंग व्यवस्थित होते. फिल्डिंग थोडीशी मजबूत केली तर आम्ही 100% आमच्या सगळ्या टीम मिळून मग ते त्याच्या विनिंगमध्ये कन्वर्ट होऊ शकते. आणि ज्यावेळी तुमची बॅटिंग चालू जाईल त्यावेळी नेमके लाईट्स ऑन होतील, त्यावेळी खेळात एक वेगळं चॅलेंज असेल. अशा वेळी एक 50 ते 55 धावा जरी झाल्या तरी ते एक चॅलेंजिंग टार्गेट होऊ शकेल. तर तुमची काय रणनीती असेल? किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा तुमचा मानस असेल? नाही 60+ तर आम्ही काढण्याचा प्रयत्न करूच. तुम्हाला शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचसाठी. टॉस जिंकलाय बीसीसी अगरसुरे संघाने आणि त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या सत्रानंतर आपण पाहतोय सिद्धी आणि समंथा 11 कुरुळ संघाने तब्बल 55 धावा लावल्यात आणि 56 धावांचं लक्ष गाठायचं आहे ते अर्थात छत्रपती वॉरियर्स नागाव संघाला. तळुया या 56 धावांचा पाठलाग करत असताना छत्रपती वॉरियर्स नागाव संघ कशा पद्धतीने खेळी करणार, तर दुसऱ्या सत्राकडे अर्थात दुसऱ्या सत्रात आवाज ऐकूया निलेश पाटील सर यांचा. धन्यवाद. ओव्हर टू निलेश पाटील सर. हॅलो. धन्यवाद आशुतोष. घेऊन जातो मैदानामध्ये शात्रक्य माली समाज प्रीमियर लीग आयोजित 2026 पर्व 3 मध्ये मी निलेश पाटील आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मैदानामध्ये सामना चालू आहे. आपण पाहतोय सिद्धी आणि समंथा 11 कुरुल विपक्ष छत्रपती वॉरियर्स नागाव या दोन संघामध्ये आपण पाहतोय सर्वप्रथम नाणेफेक झाली
अर्थात नाणेफेकीचा कौल हा छत्रपती वॉरियर्स नागाव संघाकडे लागला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी सिद्धी आणि समांथा 11 कुरुळ संघाला. तर आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ संपला. धावपलकावरती 55 धावा लागल्या, तर जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज झालेली आहे. पाहूया षटक क्रमांक 1 मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय महेश पाटील गोलंदाज सज्ज झालेला आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय संकल्प. अर्थात पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतोय. खऱ्या अर्थानं श्री गणेशा झाला. सुंदर अशी गोलंदाजी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. महेश पाटीलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षाचा प्रवास क्रिकेटमधला आपण महेश पाटीलचा पाहतोय. एक उत्तम गोलंदाज, अष्टपैलू क्रिकेटर. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करत असताना पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करता चेंडू स्वेर असल्याची घोषणा केली. अर्थात ICC रूल क्रमांक 22चा वापर करताना दंडित केलं गोलंदाज महेशला. संघाचा कर्णधार ओमकार पाटील स्ट्राईक एंडवर आहे. आपण पाहतो हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. अर्थात एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 3. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संत गतीने चाललेला खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी खोऱ्याने धावा जमा करण्याचा मानस हा फलंदाजाचा असतो. इथे मात्र आपण पाहतोय अगदी संत गतीने चाललेला खेळ आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडूला उडवले लॉंग ऑफ रिझनच्या वरून 1 बाउन्स सीमापार चौकार. तीन चेंडूंचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. आतापर्यंत आपण पाहिलं गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. एक ओव्हरपिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाजाला आपण पाहतोय. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय महेश पाटील. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. सुंदर फटका. चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. कमॉन डीजे. हॅलो. संकल्पच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. सुंदर फलंदाजी संकल्प करतोय. तर पाहूया कमबॅक करणार का महेश पाटील. आतापर्यंत गोलंदाजी खूप छान होत होती. 2 चौकार पाहिल्यानंतर मात्र सुरेख टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, दिशा बदलतोय. उर्वरित काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आपण पाहतोय या क्रिकेटच्या पटलावरती जादूमय गोलंदाजी करताना महेश पाटीलला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फटका फसला. आपण पाहतोय संकल्पची खेळी मात्र संपुष्टात आली.
षटक क्रमांक 1 जे मार्गस्थ होतं पॉवर प्लेचं षटक, आणि अर्थात पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं महेश पाटीलने 11 धावा खर्च केल्या. अर्थात 11 धावांच्या जर आपण पाहिलं तर खूप मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये खर्च झाली नाही, आणि आपण एक महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा पाहिला. अर्थात सुंदर गोलंदाजी म्हणता येईल पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज, आपण पाहूया पार्थ नाईक. षटक क्रमांक 2 घेऊन येणारा गोलंदाज पार्थ नाईकला आपण पाहतो. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होणार. तर फलंदाजी करण्यासाठी वन डाऊन फलंदाज स्वप्नील वालंज. यावेळेस आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण सजवला होता, आणि अर्थात तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं. कमॉन डीजे. इथे थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, आणि अर्थात 4 धावा मात्र खर्च होत आहेत. पाहूया पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र रोखू शकले नाहीत, आणि अर्थात एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया संत गतीने चाललेला खेळ आपण पाहतो. मैदानामध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 56 धावांची गरज, 5 षटकं आणि 56 धावांची गरज असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला, आणि अर्थात पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. तदनंतर षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालं. पार्थ नाईक गोलंदाजाला आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव. सोपा झेल. कमॉन डीजे. हॅलो, धन्यवाद डीजे ऑपरेटर. लयमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. स्वप्नील वालंज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय निनाद पाटील. आपल्या खेळीसाठी प्रसिद्ध असणारा फलंदाज मैदानामध्ये निनाद येतोय. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स नागाव संघाला 56 धावांची गरज. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पहिल्या चेंडूवर आव देखाना ताव, चेंडूवर घातला घाव. आपण पाहतोय 1 धाव मात्र मिळाली, आणि अर्थात एका धावेच्या मदतीने निनादने आपलं खातं खोललं. तर पाहूया स्ट्राईक एंडवर संघाचा कर्णधार येतोय ओमकार पाटील. दारोमदार ओमकारवर असणार आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना या षटकातील पुढचा चेंडू आपण पाहतोय ओमकारसाठी. झेल मात्र हातातून निसटतोय. आपण पाहतोय आदित्यच्या हातातून हा झेल सुटतोय. आदित्य एक उत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो, परंतु इथे मात्र काय झालंय तर ओमकारचा झेल मात्र निसटलेला आहे. सुंदर गोलंदाजी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पार्थ नाईकच्या माध्यमातून अचूक टप्प्याचा मारा करतोय. बॉलिंगमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू छेडखाणी करण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीत. उर्वरित काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. अर्थात गुणलेखकाच्या भूमिकेत धरणे सर आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 18 धावा लागलेल्या आहेत. तत्पूर्वी आमचे आधारस्तंभ द्वारकानाथ नाईक सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय प्रदीपजी नाईक सर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. मी शब्दसुमनांनी स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण
व्यासपीठावरती यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा. छत्रपती वॉरियर्स नागाव संघाची धावसंख्या जर आपण पाहिली मित्रांनो 18 धावा लागलेल्या आहेत आणि अर्थात गोलंदाजी मात्र अप्रतिम होते. अचूक टप्प्याचा मारा मैदानात पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 घेऊन कुणाल आलेला आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. समीकरण थोडंसं कडवं बनत चाललेलं आहे, परंतु हा क्रिकेट आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट नेहमी मानलं जातं. तर पाहूया मैदानामध्ये आपण पाहतोय सामना सुरू होतोय. षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर इथे मात्र ओमकारच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला. तो खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. कमॉन डीजे. एक कुणालचा सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू होता, परंतु या चेंडूवर मात्र एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फंबल झाला. जिथे 1 धाव गेली असती तिथे मात्र 4 धावा खर्च झालेल्या. थोडं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानात पाहायला मिळालं. तर पाहूया या षटकामध्ये किती धावा खर्च होत आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहतो इथे मेहनत घेतली जाते. फलंदाज मात्र मैदानामध्ये सज्ज झालेला आहे. यावेळेस मात्र चेंडू थोडासा खाली राहिला आणि अर्थात कोणत्याही प्रकारचा फटका येत नाही, धावा येत नाहीत. संत गतीने चाललेला खेळ आपण पाहतोय. पहिल्या षटकापासून ते तिसऱ्या षटकापर्यंत जर प्रवास पाहिला तर फलंदाजांकडून मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. दिग्गज फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला निनाद पाटील, ही जोडी मैदानामध्ये आहे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. थोडासा आदळलेला आपटलेला चेंडू आपण पाहतोय. धावा सांगा. बावीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आपण पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय कुणाल. यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. स्ट्रेट डायला मारलेला हा फटका. या चेंडूवर मात्र 2 धावा खर्च होत आहेत. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय कुणाल. जोरकस फटका, हवाई फायर, गगनभेदी, गगनचुंबी फटका आलेला पाहूया. चेंडू जातोय सीमापार. षटकार. नक्कीच आपण पाहतोय ओमकारच्या माध्यमातून एक गगनभेदी आसमानी फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. आणि या 6 धावांचा जर आपण विचार केला तर ज्या वेळेला ओमकार फलंदाजी करत होता 6 धावांवर जीवनदान मिळालं. तो ओमकार मात्र मैदानामध्ये फटकेबाजी करतोय. पाहूया. बाईच्या स्वरूपात 4 धावा येत आहेत. षटकाची सांगता सुद्धा झालेली आहे. आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागत आहेत. 34 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असणार आहे छत्रपती वॉरियर्स नागाव संघाला. तर पाहूया. तर आपण मागची जी इनिंग झाली होती त्या इनिंगमध्ये अजिंक्य बुरांडे गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण 3 विकेट मिळवलेल्या. 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि अर्थात त्या 3 धावा महत्त्वाच्या होत्या.
सन्माननीय द्वारकानाथ नाईक अर्थात नाईक अण्णांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद अण्णा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. करोमरो असा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही दिग्गज फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि अर्थात स्क्रीनवरती आपण पाहिलं होतं संजीव काका यांना धन्यवाद देतोय, कारण संजीव काका सुद्धा एक नामवंत खेळाडू, गुणवंत खेळाडू आणि अर्थात सिद्धी आणि समंता या संघाकडून तो खेळतोय. खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती त्यांना दाखवण्यात आलं. तर पाहूया, चला मैदानाकडे आपण वळतोय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये खेळतोय. संघाचा कर्णधार बाइंडिंग फॅक्टर म्हणून ज्याला पाहिलं जातं तो मैदानात आहे. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय निनाद पाटीलला. पहिल्या चेंडूला उडवलंय हवाई फायर, गगनभेदी, गगनचुंबी, आसमानी फटका पाहायला मिळतोय. पाहूया किती धावा देणार. खऱ्या अर्थानं 2 धावा, दोघांमध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमधला तालमेल पाहायला मिळाला. अर्थात 2 धावा मिळत आहेत. आसमानी फटका पाहायला मिळाला. एक चांगला प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाने केला. 4 धावा वाचवले आपल्या संघासाठी आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते 36 धावा धावफलकावरती लागत आहेत. जिंकण्यासाठी 11 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पार्थला पाहतोय. षटक क्रमांक 4 आणि इथे मात्र हा झेल टिपला जातोय. जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा. कम ऑन डीजे. मध्ये कंजूशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय पार्थ नाईकला. फलंदाजी करण्यासाठी जयेश कवले आलेला आहे. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं संघ हा अडचणीत असताना एका नावाड्याची गरज आहे. तर पाहूया तो नावाडी बनून जयेश खेळणार का, मोठे फटके मारणार का. अप्रतिम फलंदाजी करणारा हा फलंदाज आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आपण मैदानात पाहतोय, परंतु अचूक टप्प्याचा मारा गोलंदाज करतोय. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेस थोडासा बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करता चेंडू स्वेर असल्याची घोषणा केली. आयसीसी रूल क्रमांक 22 वापर करताना गोलंदाज दंडित केला जातोय पार्थ नाईकला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 37 धावसंख्या आपण पाहतोय. मैदानामध्ये सुंदर खेळ चाललेला आहे. अजूनही जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजाचा बोलबाला मात्र पाहायला मिळत नाही. सुरेख फटका, प्रतिम फटका, क्रिकेटिंग शॉट मैदानामध्ये आपण पाहतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला फटका, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमधला चांगला एक ताळमेल इथे पाहायला मिळतोय आणि 2 धावा मात्र मैदानात मिळतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. पाहूया कशा पद्धतीने या 17 धावा पूर्ण करणार. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण पाहतोय या षटकामध्ये कंजूसी केली जाते, टिचून मारा केला जातोय. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ विपक्ष छत्रपती वॉरियर्स नागाव असा सामना मैदानात आपण पाहतोय. रसिक प्रेक्षकांची हळूहळू गर्दी सुद्धा पाहायला मिळते. आजचा अंतिम दिवस आपण पाहूया. या षटकातील पुढचा चेंडू, जोरकस फटका, लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूची अडवणूक झाली, फेक झाली. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 40 धावा धावफलकावरती येत आहेत. अगदी तंत्रशुद्ध गुणलेखन मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. धरणे सरांच्या माध्यमातून त्यांना मी धन्यवाद देतोय.
जिंकण्यासाठी अजून सुद्धा 8 चेंडू आणि 16 धावांची गरज, अर्थात या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. आपण पाहतोय यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि अर्थात पंचांनी दंडित केलं. गोलंदाज पार्थला 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. पाहूया, हळूहळू सामना पुढे सरकताना पाहायला मिळते. परंतु हा सामना जिंकायचा असेल छत्रपती ओरिस नागाव संघाला तर मोठे फटके आणावे लागतील, अन्यथा हार पत्करावी लागेल. पाहूया, सुंदर असा सामना मैदानात पाहतोय. चित्तथरारक सामना आपण मैदानात पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज पार्थने. क्रिकेटमधल्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना पार्थला आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानात साकारतोय तो म्हणजे पार्थ नाईक. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना या चेंडूफलीच्या युद्धामध्ये कोण जिंकणार या क्रिकेटच्या पटलावरती जादूमय गोलंदाजी करताना आपण पार्थ नाईकला पाहतोय. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावांची गरज. सुरेख फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडूला अडवण्यात काही यश आलं नाही. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सामना आपण पाहतो. अतिशय सुंदर सामना, अटीतटीची लढत, काटेकी टक्कर आपण पाहतोय मैदानामध्ये. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. धावफलकावरती 46 धावा आलेले. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावांची गरज. अंतिम षटक हाताळण्यासाठी तुषार परळकर आलेला आहे. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. अनुभवी गोलंदाज आहे तुषार परळकर, ज्याच्याकडे खूप अनुभव आहे. अनेक मैदानं ज्याने गाजवली, गोलंदाजीच्या जीवावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिला, असा तुषार परळकर गोलंदाजी मार्कवर येतोय. 6 चेंडूमध्ये 10 धावा कशा पद्धतीने आपण पाहूया. दोन्ही दिग्गज फलंदाज मात्र मैदानात आपण पाहतोय. संघाचा कर्णधार एका बाजूला आपण पाहिलं तर ओमकार पाटील स्ट्राईक एंडवर बॅटर आहे. सुंदर असा सामना रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज तुषार परळकरला. पाहूया या षटकातील पहिला चेंडू. खेळण्यासाठी सज्ज फलंदाज आहे. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, अचूक टप्प्याचा मारा. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, दिशा बदलतोय. उर्वरित काम यष्टीरक्षकाने चोख बजावलं. अर्थात पहिला चेंडू जातोय निर्धाव. फार सुंदर गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते, परंतु तेवढीच सुंदर फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघाचा कर्णधार ओमकार पाटील असताना स्ट्राईक एंडवर अगदी आत्मविश्वास हा खूप असलेला आहे. आणि आत्मविश्वास काय करून दाखवतो हे नेहमी आपण पाहत असतो. इथे पाहूया ओमकार. पहिले 2 चेंडू निर्धाव निघतायत. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी, ज्याला मी नेहमी टिचून मारा म्हणतो, तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये तुषारच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं असे सामने प्रेशर घ्यायचा नसतो फलंदाजाने, तर प्रेशर द्यायचा असतो. परंतु इथे मात्र काय झालंय, पहिले 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले. या षटकातील पुढचा चेंडू, जोरकस फटका, गगनभेदी आसमानी फटका पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूवर जबरदस्त आसमानी फटका पाहायला मिळतोय. ओमकार पाटीलच्या माध्यमातून 6 धावांसाठी फटका. धन्यवाद. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. जो सामना आपण पाहत होतो, एकतर्फी सामना कुठेतरी जात होता, परंतु जी फलंदाजी आहे,
संघाचा कर्णधार संयमी खेळी खेळताना मैदानात आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असताना आपण पाहतोय सुंदर सामना रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. यावेळेस चेंडू जातोय सीमा पार चौकार. या अगोदरच्या चेंडूवर आला षटकार, तदनंतर येतोय चौकार. अप्रतिम विजयी फटका आपण ओमकारच्या माध्यमातून पाहिला. वेल्डन ओमकार. आणि अर्थात शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग असं आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम दिवस आहे आणि अर्थात या व्यासपीठावर